करूया। एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्या वादावरती पडदा पडण्याची चिन्ह आहेत। एलॉन मस्क यांनी झालेल्या संपूर्ण वादावरती खेद व्यक्त करून पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये चांगलाच वाद पेटलेला आपण बघितलेला आहे। मस्क यांनी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर ट्रम्प यांच्या धोरणांवरती निशाणा साधलेला होता। तर आपल्यासोबत शैलेंद्र देवळणकर सर आहेत, त्यांच्याशी बोलूया। शैलेंद्र सर, आपण बघतोय एलॉन मस्क आणि ट्रम्प या वादावरती आता पडदा पडण्याची चिन्ह दिसत आहेत। नाही, मला असं वाटतं की ट्रम्प यांच्यासाठी हा नक्कीच एक पद्धतीचा रिलीफ असेल, कारण ट्रम्प यांना अजून राष्ट्राध्यक्ष बनून काही महिने पण झालेले नाहीयेत। परंतु आज अमेरिकेमधली एकूणच अवस्था ही बघितली, अंतर्गत अवस्था, तर ती पूर्णपणे ध्रुवीकरणाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलेली आहेत। लॉस एंजेलिस पासून अनेक ठिकाणी जो प्रचंड मोठा संघर्ष ट्रम्पच्या विरोधामध्ये सुरू झाला आहे, तिथल्या विद्यापीठांनी त्यांच्या विरुद्ध दंड ठोपटले आहेत। अशा वेळेला एलॉन मस्क त्यांची प्रचंड साथ, म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीपासून किंवा त्यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्यापर्यंत जी एलॉन मस्कची साथ होती, आता त्यांनी देखील डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध एक प्रकारचं बंड उघडल्यासारखं झालं होतं आणि काही महत्वाच्या मुद्द्यांवरती त्यांनी उघडपणे ट्विट केलेलं होतं। काही मुद्द्यांना विरोध केलेला होता। डोनाल्ड ट्रम्प यांचा कर्ज घेऊन मेक्सिकोची वॉल बांधण्याचा मुद्दा असेल किंवा चीनच्या विरुद्ध प्रचंड मोठी इम्पोर्ट ड्युटी लावण्याचा विषय असेल किंवा काही महत्वाची सरकारी कंत्राटं ही एलॉन मस्कला न देता इतरांना देण्यासंदर्भातला निर्णय असेल। त्यामुळे हे सगळे दोघांमधले वादाचे मुद्दे पब्लिक प्लॅटफॉर्मला घेऊन येण्याचा प्रयत्न एलॉन मस्ककडनं झालेला होता आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे बऱ्यापैकी आयसोलेट झाल्यासारखी परिस्थिती होती। अशा वेळेला खुद्द एलॉन मस्क यांच्याकडनं ट्विट यावं की ह्या संपूर्ण वादावरती आम्ही रिग्रेट करतो आहोत आणि त्यामुळे जरा काही प्रमाणात का होईना हा ट्रम्पसाठी रिलीफ आहे आपल्याला असं म्हणावं लागेल। मात्र दोघांचेही अतिमहत्वाकांक्षी जे स्वभाव आहेत, त्यामुळे यांचा संसार हा अजून किती काळ एकत्रपणे चालेल याविषयी साशंकता आहे। पण शैलेंद्र सर, एलॉन मस्क यांचा अचानक झालेला घुमजाव जो आहे त्यामागे कारण काय नेमकं असू शकतंय? या मागचं प्रामुख्यानं कारण म्हणजे ज्या काही बॅक चॅनल टॉक्स दोघांमधले पण सुरू होते, काही मध्यस्थींच्या माध्यमातून पण जे टॉक सुरू होते, हा त्याच्या मागचा मुख्य मुद्दा असणं अत्यंत गरजेचं आहे। एकाच वेळेला डोनाल्ड ट्रम्प अनेक फ्रंटवरनं आव्हानं हे स्वीकारू शकत नाहीत, कारण अंतर्गत विरोध प्रचंड वाढलेला आहे, पक्षामधनं विरोध वाढलेला आहे। अनेक फ्रंट्सवरती परराष्ट्र धोरणामध्येही अनेक त्यांचे वादग्रस्त निर्णय ठरलेले आहेत। अशा वेळेला मला असं वाटतं की दोघांनी पण एक एक पाऊल मागे जाण्याचं ठरवलं असेल आणि हे महत्वाचं आहे। अर्थात त्या संदर्भात ते डॉजमधनं बाहेर पडले नक्कीच आहे, पण निदान उघडपणे ट्रम्पवरती टीका करणार नाही, अशा प्रकारची एक अंडरस्टँडिंग दोघांमध्ये निश्चितपणे झाली असली पाहिजे आणि त्याचंच प्रतिबिंब आजच्या ह्या ट्विटमध्ये पडताना आपल्याला दिसून येतं। अगदीच। तर आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर होते। सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।